सुरुवात तुम्ही कशी केली मग? आज जसं तुम्हाला मागेशी सांगितलं 2015-16ला पास आउट झालो मी. घरी आल्यानंतर घरच्यांचं प्रेशर होतं, जॉब कर, हे कर, ते कर. आज प्रत्येक ठिकाणी जायला पहिल्यांदा मी पगार विचारायचो, किती पगार आहे? ते म्हणायचे 10,000 रुपये. मग विचार करायचो, माणसं दिवसाला 10,000 कमावतात आणि आपण महिन्याला 10,000 कमवायचो. परत घरी होतो, असं 1 वर्ष गेलं. मग आज शेवटची संधी आली एका कंपनीत बारामतीमधल्या. तिथं घरचे म्हटले तू काही पण कर, पण जॉब सोडू नको. मग मी पहिल्यांदा गेले इंटरव्ह्यू दिला, क्वालिफाय झालो. आणि एका महिन्यानंतर ज्यावेळेस मला पगार स्लिप हातात आली त्यावेळेस माझा पगार झाला 5,930 रुपये. अरे बापरे. आणि त्यातले पेट्रोललाच 3,000 रुपये गेलेले होते, रोज 100 रुपये. मग आज आपण असा विचार मी आल्यानंतर केला की आज आपण कधी मोठं होणार. आज जर 3-3 हजार जर दिवस महिन्याला आपल्याला राहत असतील तर आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. मग आज मग करायचं काय? आज सर्वसामान्य आपण मिडल क्लास भागातला आहे मी. आज आपल्याकडे एवढे पैसे नसतात मोठा धंदा उभा करायला. मग आमच्याकडे पहिल्या 2-3 गायी होत्या. तसा दुग्ध व्यवसाय आमच्या आजोबांपासून चालत आलेला आहे. फक्त कसं होतं, जे बाकी लोक करतात फक्त प्यायपुरतं दूध आणि शेतीला शेण एवढ्यासाठीच व्यवसाय करायचा, तर त्या व्यवसायात उतरायचं ठरवलं.